सारनाथ येथे आगमन. सिद्धार्थ गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी असा मनाला विचार केला की पहिली धम्मदीक्षा कोणाला देईल. याच्यासाठी त्यांना सर्वप्रथम आलार कलाम याची आठवण झाली व ते म्हणाले, हा विद्वान आहे, बुद्धिवान माणूस आहे, सर्वश्रेष्ठ गुरु आहे, त्याला पहिली धम्मदीक्षा दिली तर काय हरकत आहे. त्याच्यानंतर तो गौतम बुद्ध त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना असे समजले की त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यानंतर ते उदक राजपूत यांना धम्मदेशना देण्याच्या उद्देशाने निघाले व पण त्यांना तिथं पण कळले की त्याचा पण मृत्यू झाला आहे. त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्धाला वाटले, निरंजय नदीकाठी उग्र तपश्चर्याच करत असताना जे 5 परिवर्जक आपल्या सोबत होते त्यांना आपली भरपूर सेवा केली, भरपूर काळजी घेतली, त्यांना पहिली धम्मदेशना दिली तर काय हरकत आहे. त्याच्या तसे वाटले व त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना समजले हे सारनाथ येथील मुगद वनात राहत आहेत, मग आपण तिथं जाऊन त्याला पहिली धम्मदेशना द्यावी. या उद्देशाने सिद्धार्थ गौतम बुद्ध सारनाथ येथे जाण्यास निघाले. जात असताना त्यांना 5 परिवर्जक दिसले व ते परिवर्जक आपापसात बोलत होते. तिकडून सिद्धार्थ गौतम बुद्ध येत आहे, त्यांनी संन्यासाचा मार्ग सोडला आहे, त्यासाठी आपण त्यांना बोलू नये व त्यांना बसायचे असले तर ते आपल्या शेजारी बसतील असे बोलून त्यांनी एक आसन टाकून बसले. जसे जसे सिद्धार्थ गौतम बुद्ध जवळ येतील तसा तसा त्याच्यातला एक जण उठला व सिद्धार्थ गौतम बुद्धाचे चिवर घेतले. दुसरा उठला, त्यांच्या हातातले पात्र घेतले. तिसरा उठला व पाय धुण्यासाठी पाणी दिले. चौथा उठला, सिद्धार्थ गौतम बुद्धाचे स्वागत केले. ते 5 परिवर्जक ज्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धाचा तिरस्कार करत होते त्या 5 परिवर्जकांनी पहिले स्वागत गौतम बुद्धाचे केले.